स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक नवीन अशी अपडेट। ही अपडेट आहे ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 06/2023 संदर्भाची। तर मित्रांनो, महावितरण मार्फत विद्युत सहाय्यक भरतीसाठी जे जाहिरात मागे प्रसिद्ध करण्यात आलेले होते, तर यासाठीचं हॉल तिकीट जे आहे हे ज्यांनी जाहीर केलेलं आहे, यासाठीची परीक्षा दिनांक 20 मे 2025 पासून 22 मे 2025 या दरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे। यासाठीचं हॉल तिकीट त्यांनी जाहीर केलेला आहे। यासाठी हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे, त्यावरती जाऊन तुम्ही या लिंकवरती येऊ शकता। या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक अशा प्रकारचा एक इंटरफेस जो आहे ओपन होतो। कधी अशा प्रकारचा एरर येऊ शकतो, तर या ठिकाणी आपल्याला कंटिन्यू टू साईटवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला अशा प्रकारे जे आहे वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, महावितरणमार्फत तुम्हाला मेसेज आलेला असेल विद्युत सहाय्यक हॉल तिकीट डाउनलोडसाठी। तर यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर टाकायचा या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे। तर मी एक कॅन्डिडेटचा रोल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकून घेतो। तर येथे मी बघून घेतो त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आणि येथे टाकून घेतो। त्यानंतर येथे विचारलं आहे पासवर्ड। तर मित्रांनो, पासवर्ड जो आहे तो तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल त्यावेळेसचा टाकू शकता किंवा जन्मतारखेच्या फॉर्मॅटमध्ये टाकू शकता। उदाहरणार्थ तुमचा जन्म 9 मे 2025 रोजी झाला असेल तर येथे 09-05- आणि वर्षाचे शेवटचे 2 अंक तुम्हाला टाकावे लागेल। उदाहरणार्थ 09-05-25 समजा 2025चा जन्म असेल तर 2000चा असेल तर 00, 99चा असेल तर 99 टाकावं लागेल, 98चं असेल तर 98। अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। तर मी ते कॅन्डिडेटचा जे काही जन्मतारीख आहे ते टाकून घेतो। त्यानंतर येथे आपल्याला कॅप्चा विचारला आहे, तर कॅप्चा टाकून घेऊया मित्रांनो। कॅप्चा टाकल्यानंतर जे आहे येथे आपल्या समोर एक लॉग इन बटन दिलेलं आहे। लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे। तर लॉग इनवरती क्लिक केलं, बघू शकता अशा प्रकारे कॅन्डिडेटचं हॉल तिकीट आलेलं आहे। यामध्ये कॅन्डिडेटला माधव इन्फोटेक अमरावतीमध्ये पेपरसाठी बोलावण्यात आलेलं आहे। परीक्षेला जाताना त्यांना हॉल तिकीटसोबत एक ओरिजिनल ID प्रूफ आणि त्याची झेरॉक्स प्रत तसेच पासपोर्ट आकाराचा फोटोग्राफ घेऊन जाणे गरजेचं राहील। तर हे पासपोर्ट साईज फोटोग्राफसुद्धा तुम्हाला नेणे गरजेचं राहील। आणि यामध्ये जे आहे बाकी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्ही परीक्षेला तुमचं व्हॅलिड आयडेंटिटी कार्ड, त्यानंतर हॉल तिकीट, बॉल पॉईंट पेन, त्यानंतर पाण्याची बाटली जी की पारदर्शक असली पाहिजे, अशा प्रकारे त्यांनी जे साहित्य आहे हे एक्झामिनेशन सेंटरला अलाउ केलेलं आहे। तर आता हे हॉल तिकीट जे आहे हे सेव्ह कशा प्रकारे करायचं आहे, तर वरती तुम्हाला शेअर बटन दिलेलं आहे, यावरती क्लिक करायचं आहे। तुमचं क्रोम ब्राउझर असेल तर तुम्हाला हे बटन दिसून जाईल। काही कॅन्डिडेटच्या मोबाईलमध्ये शो करत नाही, तर येथे बाजूला 3 डॉट दिलेले आहे, यावरती तुम्ही क्लिक करू शकता। येथे शेअर बटन दिलेलं आहे, येथेसुद्धा तुम्ही क्लिक करू शकता। आता आपल्यासमोर जे आहे प्रिंटचं ऑप्शन आलं आहे, तर येथे प्रिंटवरती क्लिक करूया। प्रिंटवरती क्लिक केल्यानंतर जे आहे हॉल तिकीटचं प्रिव्ह्यू आपल्यासमोर लोड झालेला आहे। याला आपल्याला ISO A4 या पेपर साईजमध्ये सेव्ह करायचं आहे। तर ISO A4 सिलेक्ट केलं, त्यासाठी पुन्हा एकदा आता प्रिव्ह्यू लोड झालेला आहे। त्यानंतर याला वर जाऊया आणि येथे PDF आयकॉन आहे त्यावरती क्लिक करूया। यावरती क्लिक केल्यानंतर जे आहे आपल्यासमोर हॉल तिकीट डाउनलोडसाठी जे नाव आहे फाईलचं ते देण्यासाठी ऑप्शन आलेलं आहे। इथे विद्युत सहाय्यक दिलेलं आहे, तर याला आपण सेव्ह करूया। सेव्ह केल्यानंतर जे आहे आपलं हॉल तिकीट जे आहे हे डाउनलोड झालेलं आहे। तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो, तुम्हीसुद्धा तुमच्या परीक्षेचं हॉल तिकीट जे आहे डाउनलोड करू शकता। काही अडचण आली तर खाली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला आपल्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।